मित्रांनो, तुम्हाला माहीत असेलच, नुकतीच 3 सप्टेंबर रोजी एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये कामगार अधिनियम 1948 याच्यामध्ये बदल करण्यात आला. त्यातील कलम 54 मध्ये कामगारांचे कामाचे तास हे 9 तासाऐवजी 12 तास करण्यात आले आणि आठवड्याची मर्यादा ही 48 तासाऐवजी 60 तास करण्यात आली. बरं, ह्याच्यामध्ये जे 48 तासासाठी जे वेतन होतं, म्हणजे साधारणतः 500 रुपये जे वेतन मिळतं दिवसाला, ते मात्र वाढवण्यात आलेलं नाही आणि कामगारांना 2दा ब्रेक घेता येईल दिवसातून, पूर्वी जो एकदा घेता येत होता. हो, आता याचे दुर्गामी परिणाम काय होणार आहे? आकाश फुंडकर जे कामगार मंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलं आहे की याच्यामुळे पारदर्शकता येईल आणि कामगारांना सुलभ होईल. पण कामगारांना सुलभ कसं होईल? जर एक शिफ्ट जर 12 तासाची झाली तर 2 शिफ्ट होतील 24 तासाच्या. त्यामुळं 8-8 तासाच्या ज्या शिफ्ट आहेत त्यातील एक शिफ्ट बंद होईल. आधीच रोजगाराची वणवा आहे, आधीच युवक बेरोजगार आहेत आणि तशात हा निर्णय म्हणजे बेरोजगारीत आणखीन वाढ, असं वैयक्तिक मला वाटतं आहे. आणि लक्षात घ्या, जर तो कामगार 12 तास काम करणार असेल आणि तो त्याचं जर अंतर घरापासून 1 ते 2 तासाच्या अंतरावर असेल, तर त्यानं घरी कधी जायचं, काम कधी करायचं, घरच्यांना टाईम कधी द्यायचा, त्याच्या हेल्थवर परिणाम होईल. वेगवेगळे जे रिपोर्ट आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे किंवा वेगळ्या संघटना ज्या काम करतात कामगारांसाठीच्या, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे, त्यांचे रिपोर्ट आहे की कामगारांच्या कामात जर वाढ झाली तर त्याचा परिणाम त्यांच्या हेल्थवर होतो, त्यांच्या शरीरावर होतो आणि शरीरावर जर त्यांचा परिणाम होत असेल तर त्याची कामाची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होते. हा कुठंतरी विचार करायला पाहिजे. तसं पाहिलं गेलं तर केंद्राने हा जो कायदा आहे, हा कायदा 3 वर्षापूर्वीच आणला, मात्र आपल्या महाराष्ट्रात हा कायदा लागू नव्हता. आता तो लागू होईल आणि 12 तास काम म्हणजे खूप होईल. मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅफिक खूप असतं. अशा ठिकाणी त्या व्यक्तीला जर त्याची 6ची शिफ्ट असेल तर पहाटे 4 वाजता हलावं लागेल, संध्याकाळी 6 वाजता जर तो सुटेल तो रात्री 8 वाजता जाईल. पहाटे 4 वाजता उठून जाणारा व्यक्ती रात्री 8 वाजता गेल्यानंतर त्याच्या शरीराची क्षमता राहील का तेवढी कुटुंबासाठी वेळ द्यायची? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अतिशय आवश्यक होतं. मात्र आपल्या इथे असं म्हटलं जातं की शासकीय निर्णय जे घेतले जातात ते निर्णय लागू होतात. तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं? हा जो व्हिडिओ बनवतो आहे मी, हा रात्री 12:30 वाजता व्हिडिओ बनवतो आहे. होय, बघा, रिक्षा येथून जाते, म्हणजे काम तर रात्रभर चालूच असतं. कामगार 2-3 शिफ्टमध्ये काम करतच असतात. मात्र हा जो खाजगी क्षेत्रातला जो नियम आणलेला आहे हा अतिशय अन्यायकारक ठरेल असं मला वाटतं. कारण शेवटी कामाची उत्पादकता वाढण्यासाठी माणसाची मानसिकता ही चांगली असली पाहिजे.